आमच्यासोबत ज्या वाईट गोष्टी घडत आहेत, त्याला कोणीतरी कारणीभूत आहे. कोणीतरी आमच्यावर करणी करतंय, ह्या गोष्टी कळाल्या. आणि खूप जण म्हणजे 100% ते 99% लोकं असेच म्हणतात, की तुमच्यावर कोणीतरी करणी करतायत. कारण तुम्ही कोणाच्या आधीमध्ये नाही, तुम्ही तुमची कामं करताय. तुम्ही नेहमी हसतमुख राहताय. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही आहे. तुम्ही एवढे माइंड फ्री कसे काय? आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन का नाही आहे? ह्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेमच का नाही आहेत? हे सगळं ना लोकांना खटकतंय. म्हणून म्हणे, की तुमच्यावर कोणीतरी करणी केली. तर टेन्शन तर येणारच. आता एवढ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येत आहेत म्हटल्यावर टेन्शन तर येणारच ना. मग काय करायचं? कसं माहिती करून घ्यायचं कोणीतरी आपल्यावर करणी केले आणि जेव्हा एवढे सगळे म्हणतात, की तुमच्यावर कोणीतरी करणी केले, तेव्हा खरंच विश्वास तर बसणारच. साहजिक आहे ना बाई. अरे कोण करणी करतंय? कोणाला एवढा आमच्याकडून प्रॉब्लेम आहे? कोणाला आमचं चांगलं बघवत नाही आहे? काय मॅटर आहे? काय डोक्यात येणारच ना. येणार नाही असं होणार आहे का? कारण एवढे प्रॉब्लेम्स येत आहेत. आपण नेहमी त्या गोष्टींना सामोरे जातोय. तर होणारच की नाही. तर म्हटलं काय बाबा विचारावं कुठे काय बघावं. म्हणजे खूप उलट मी पूर्ण YouTubeसुद्धा पालथं घातलं, की बघावं की करणी करतात हे कसं ओळखावं? मग मी ट्रिकसुद्धा यूज केली. त्या ट्रिकवरून पण असं जाणवलं, की अरे हां, आपल्या मागे खूप इडापिडा आहे, आपल्या मागे खूप मोठी करणी आहे. पण कुणी केलंय हे कसं कळणार? मग एखाद्या ज्योतिषाला विचारलं तर ते म्हणतात, की तुमच्याच आजूबाजूवाल्याने कोणीतरी केली म्हणजे नातेवाईकांमध्ये. कारण आजूबाजूवाला तर काही करू शकत नाही, त्याला काय घेणं-देणं आहे आपल्यावर. पण तुमच्याच नातेवाईकांनी केलेली आहे करणी. पण आमच्या नातेवाईकांनी केली. कोणत्या नातेवाईकाला आमचा एवढा त्रास आहे? आम्ही जास्त नातेवाईकांकडे जात पण नाही. जी रिलेटिव्हज आहेत, आम्ही त्यांना त्रास पण देत नाही, की बाबा आम्ही येतो. या आमचा त्यांना त्रास नाही, त्यांच्याकडे जाणं नाही, उठणं नाही, बसणं नाही, त्यांना टोचणं नाही, त्यांना ओरडून बोलणं नाही, काय नाही. मग ते आमच्यावर का करणी करतील? हां, ठीक आहे, जमीन जुमल्यासाठी तुमच्यावर करणी करतात. पण जमीन जुमल्यासाठी तर आता तसं खरं बोलायला गेलं तर आमची गावाला जमीन 10 वर्ष झाली पडूनच आहे. कारण जास्त हातात भांडवल नसल्यामुळे आम्ही काही जमीन केलेली नाही आहे आणि आम्ही सिटीमध्ये राहिल्यामुळे इथे जे आपण पोटापाण्यासाठीच आलो आहे. जसं की आपलं पोट भरावं म्हणून आपण कामासाठी आलेलो आहोत. तर गावाला शेती ही पडूनच आहे. कारण शेतीसाठी भांडवल हवं ते आपल्याकडे नाही आहे आणि आपल्याला जास्त त्यातलं नॉलेजही नाही आहे. तर ती पण पडून आहे. उलट त्याच्यात काय म्हणून कोणी करणी करतील? काय म्हणून? उलट ते आपल्याकडे काहीच नाही हा प्रकार झाला. जमीन जरी असली तर ती पडूनच आहे. मग का? मग आपण आनंदाने राहतोय. मग हे समोरच्याला बघवत नाही का? म्हणून करणी करतात का? या ह्याचं वाईटच व्हावं. त्यांच्या मनामध्ये खूप घाणेरडी अशी बेकार भावना असते. एक म्हणतात ना राक्षसी भावना असते. म्हणून ते आपल्याला करणी करतात का? तर हा आम्ही खरं तर एज्युकेटेड थोडंसं असल्यामुळे आता माझे मिस्टर हे आणि मी, मग दोघं या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. आम्हाला खूप लोकांनी जेव्हा आम्ही अडचणीत होतो, आम्ही प्रॉब्लेम्समध्ये होतो, तर खूप जणांनी हाच सांगितला प्रकार, की करणी कोणीतरी केलेली असेल, कोणी तुमच्या मागे काहीतरी सोडलं असेल. अरे बाबांनो, पण मी काय म्हणते, खरंच लोकांना एवढा वेळ असतो का तुमच्यावर करणी करायला? मला सांगा. तुम्ही स्वतःहून विचार करा. तुम्ही स्वतः सकाळी उठता, सगळी घरातली कामं करता, या कुठे ऑफिसला जाता, जॉबला जाता, या कोणी स्वतःचा व्यवसाय करता, या कोणी स्वतःचा ठेला वगैरे लावता, या काहीही करता, मुलांची शाळा वगैरे. ह्या गोष्टींतून वेळ आहे का एखाद्यावर करणी करायला, या विचार करायला? खूपदा मला ह्या गोष्टींचा राग आला. कारण जेव्हा समोरचा बोलतो ना, कोणतं तुमच्यावर काहीतरी केलं असेल. अरे बाबांनो, का करेल? असं केल्याने काही होतं का? तुमचं कर्म काही महत्त्वाचं नाही आहे का? आपण जर चांगलं राहतोय, आपण एखाद्याच्या चांगल्याने वागतोय, आपण एखाद्याला वाईट उलटं बोलत नाही आहे. हां, ठीक आहे, वाईट गोष्टी घडतात तुमच्या नशिबात लिखित आहेत. त्या गोष्टी लिखित आहेत त्या होणार, हे मी मान्य करते. पण एखाद्याने तुमच्यावर करणी केली, ह्या गोष्टी नाही, पचत नाही त्या गोष्टी आणि मी सुद्धा त्या गोष्टींना खूप टेन्शनसुद्धा घेतलं होतं त्या दरम्यान. पण आम्ही दोघांनी नवरा-बायको दोघांनी आम्ही विचार करून ह्या गोष्टी सोडून दिल्या. काय अरे कितीही जरी निगेटिव्हिटी लोकांनी आपल्यावर टाकली या करण्याचा प्रयत्न पण माझ्या मते कोणालाही एवढा वेळ नाही आहे करण्यासाठी. ज्यांना वेळ असतो ते कामधंद्यावालेच नसतात. ते रिकामटेकडे असतात आणि त्यांना जर कोणाबद्दल वाईट केलं असेल, तर त्यांच्या नशिबात या त्यांच्या आयुष्यात त्याच जन्मात वाईट होतं. त्यांनी जर कोणावर केलं असेल ना, तर त्यांच्यावरच उलटं फिरतं. कारण म्हणतात ना, वाईट केलं तर त्याचं कधीही चांगलं होत नाही त्या व्यक्तीचं. हे हे वाक्य खरं आहे आणि 101% खरं आहे, की जो व्यक्ती दुसऱ्याचं वाईट करायला जाईल, त्याचं स्वतःचं वाईट होतं. आणि जर एखाद्याच्या आयुष्यात वाईट होतंय, तर ते करणीमुळे होतंय हे ठीक आहे, काही लोकांना पटतं. काही जण विश्वास ठेवतात. पण आम्ही सध्या ते विश्वास का ठेवत नाही? कारण जाऊ दे ना, आपलं कर्म, आपलं वागणं
आपण देवावर श्रद्धा ठेवतोय, कधी-कधी आपल्याला राग येतो, की ह्या गोष्टी का होतात? पण त्या गोष्टी आपल्या नशिबात घडून जाणार होत्या. त्या गेल्या निघून. आपण त्यातनं हे चांगलंच घेण्याचा प्रयत्न करायचो. आता माझ्यासोबत जेव्हा-जेव्हा वाईट व्हायचं ना, मी नेहमी महामृत्युंजय मंत्र म्हणायचे आणि खूप, खूप, खूप भारी फीलिंग वाटायचं आणि महामृत्युंजय मंत्र म्हटलं ना, की ती एक माझी मनातली एक भावना आहे आणि मला खूप पॉझिटिव्ह वाइब्स आल्यात त्यातून, की खरंच त्यातनं म्हणजे आपण कुठल्या अडचणीमध्ये असू ना, तर आपण त्यातून बाहेर पडतो. आणि तो महान मृत्युंजय मंत्र हा मी नेहमी जप करत असते आणि अक्षरशः नेहमी माझ्या तोंडात महादेवाचं नाव असतं. हां, नेहमी कंटिन्यू नाव असतं. कधी रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर कंटिन्यू मी महामृत्युंजय मंत्राचा जप करत असते. आणि हा आताच नाही, जेव्हापासून मला समजतंय ना, आय थिंक 16-17 वर्षाची होते मी, तेव्हापासून मी तो मंत्र म्हणते आणि खूप खूप रिलॅक्स फील होतं मला. तर हे सगळं भरपूर आहे आपल्यासाठी आणि आपण जर एखाद्याचा चांगला विचार करतोय, तर कधीही वाईट होणार नाही आणि करणी जो करतोय त्याचंच वाईट व्हावं. आणि ते लिंबू वगैरे कापून ठीक आहे, तुम्ही प्रकार मी केलेले आहे, ते सगळेच करतात. हे मीठ वगैरे इन दॅट्स ऑल. पण मी एक ट्रिक्स केली होती. मी लास्ट टाईम पण तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितली होती आय थिंक, आता आठवत नाही मला, की ते लवंग आणलेल्या, पूर्ण फुलाच्या लवंग आणायच्या आणि 5 किंवा 7 या प्रकारे घ्यायची. पाणी घ्यायचं टोप भरून चांगलं असं. त्यात त्या लवंगा सोडायच्या आणि जर लवंगा उभ्या राहिल्या 5च्या 5 जर तुम्ही 5 टाकल्यात तर चांगलं आहे समजा. पण त्यातल्या लवंगा 2 झोपल्या तर एवढ्या का तुमच्या मागे नाही आहे. 3 जर झोपलेल्या जाणवल्या तर ठीक आहे, काही नाही आहे. पण जर 5च्या 5 लवंगा तुमच्या त्या पाण्यामध्ये झोपलेल्या आहेत, म्हणजे अशा फ्लॅट झाल्यात, तर समजा की तुमच्या मागे काहीतरी आहे. हा प्रकार मी करून पाहिला होता आणि आम्ही दोघं तेव्हा टेन्शनमध्ये आलो होतो. कारण त्या पूर्ण आम्हाला फ्लॅट जाणवल्या पाण्यात. म्हटलं, "आई बा, आपल्या मागे खरंच काय आहे का?" मग पुन्हा मी जप-तप केलं थोडंसं 5-10 मिनिटं बसून आणि मी दर शनिवारी आपला शनिदेवाचं मंत्रही ते पुस्तक आहे माझ्याकडे तेही वाचत असते. खूप काही करत असते मी. आपलं चांगलंच होईल, काही वाईट होणार नाही ह्या दृष्टीने मी विचार करत असते. पण ठीक आहे, एखादा करणी करतोय ना, तर तुम्ही त्याच्यावर उलटून प्लीज करणी करू नका. परमेश्वर बघत असतो. तुम्ही देवाचं नामस्मरण करत राहा आणि पॉझिटिव्ह थिंकिंगनेच विचार करा. तुम्ही उलट त्या व्यक्तीवर जर तुम्हाला कोणी सांगणारे जे बुवा, भटजी वगैरे काय भोंदूबाबा जे आहेत ते सांगतात, की तुमच्या हे जवळच्या ह्या, त्या फलाण्या व्यक्तीने तुमच्यावर करणी केलेली आहे. त्याच्यावर तुम्ही उलटून खरंच करू नका, कारण तुमच्यावरही वाईट होऊ शकतं. हां, तुम्हाला जर तुमची मनशांती करायची असेल तर तावीज वगैरे काय-काय असतात ते बांधायचे, ते बांधून घ्या. पण तुम्ही स्वतः जर दुसऱ्यावर करणी केली ना, तर काही होतं ना होतं मला त्यातला आयडिया नाही आहे. पण तुम्ही स्वतः तुमच्या खात्यामध्ये, नशिबाच्या खात्यामध्ये पाप लिहून घेऊ नका. माझं एवढं म्हणणं आहे. कारण ह्या गोष्टींचा लेखाजोखा सगळीकडे असतो, पुण्य आणि पाप. तर जे होईल नशिबात ते ठीक आहे आणि जे व्हायचं आहे ते होईल, ते तुम्हीही रोखू शकत नाही आणि मीही रोखू शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. तर आता सांगायचं तात्पर्य एवढंच, की 2 दिवस तर मी व्हिडिओज टाकले नाही, कारण माझ्या घरी पाहुणे होते, माझ्या मिस्टरांना बघायला आलेले. कारण त्यांना कंटिन्यू लोकं बघायला येत असतात, जे नातेवाईक रिलेटिव्हज आहेत ते. आता तुम्हीच म्हणा, ते येतात बघायला बिचारे, तर ते करणी करतील का कोणीही? आले होते, सोडून द्या विषय. पॉझिटिव्ह थिंकिंगने राहा आणि परमेश्वरावर राग येतो कधी-कधी, पण ठीक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला कोणी नाही आहे. तर त्याचंच नामस्मरण करत राहा. जो तो ज्या देवाचं करेल त्या कुठल्याही देवाचं करा, सगळ्या देवांपर्यंत आपली अर्चना, वंदना सगळं पोहोचत असते. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, असं का तसं का. तुम्ही तुमची लाईफ शांत पद्धतीने आणि व्यवस्थित पर्टिक्युलर नियमाने जगत राहा. काही होत नाही. ओके, सो बाय.